नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत सनई चौघडे मालिकेच्या आजचा भागाचा सविस्तर रिव्ह्यू। आजचा भाग मोठ्या ट्विस्टपेक्षा कुटुंबातील प्रेम, परंपरा, हलका फुलका विनोद आणि काही गोड क्षणांनी भरलेला आहे। आणि विशेष म्हणजे जय आणि शर्वरीची छोटीशी जुगलबंदी देखील बघायला मिळणार आहे आणि हीच जुगलबंदी आजच्या भागाचं विशेष आकर्षक ठरणार आहेत। प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडची सुरुवात मात्र साक्षीने बनवलेल्या मस्तपैकी दडपे पोह्यांनी झालेली आहे। नायिकांच्या घरी बनवलेली रेसिपी ही पहिल्यांदा खानोलकरांच्या घरी बनवते। स्वयंपाकघरातून येणाऱ्या फोडणीच्या सुगंधावरूनच आजी ओळखते की आज दडपे पोहे बनवले आहेत। सुरुवातीला थोडे सगळेजण साक्षीची थोडी गंमत करत असतात। परदेशी पदार्थ खाणारी साक्षी आता गावाकडचे पारंपरिक पदार्थ बनवते याचं प्रेक्षकांनो सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं। पण पोहे खाल्ल्यानंतरच सगळेजण त्या पोह्यांचं कौतुक करत असतात। पण प्रेक्षकांनो, या छोट्याशा प्रसंगावरून साक्षीमध्ये असलेला सकारात्मक बदल खूप सुंदर दाखवण्यात आलेला आहे। यानंतर घरात प्रेक्षकांनो आसावरीच्या साधेपणात आणि तिच्या चांगल्या स्वभावाचं देखील कौतुक होत असतं। आणि त्यानंतर आजीच्या लक्षात देखील येतं की आपण आतापर्यंत आसावरीला काहीच दिलेलं नाही, त्यामुळे त्यांना शगुन म्हणून खानोलकरांचे शिंदेशाही तोडे देण्याची इच्छा होते आणि तेच तोडे तिला देण्याचा शगुन म्हणून देण्याचा निर्णय देखील घेतात। आणि प्रेक्षकांनो, त्यामुळे आता परबांच्या घरी आजी आणि गौतम आणि साक्षी हे तिघे जण जाण्यासाठी तयार होतात आणि ते तेजूलाही विचारतात। पण तेजस्विनी या सगळ्यासाठी तयार नसते, कारण प्रेक्षकांनो आपल्याला तर माहीतच आहे त्यांना परबांचा किती राग आहे ते, आणि त्या छोट्याशा घरात त्यांना जाण्याची तर बिलकुल इच्छा नसते। पण प्रेक्षकांनो पुढे तर गंमतच आहे। आणि प्रेक्षकांनो, आता परबांच्या घरी पोहोचल्यानंतर सगळं वातावरण आनंदी असतं आणि लंडन ट्रिप, शॉपिंग आणि परदेशातील अनुभवांवर गप्पा रंगलेल्या असतात। आणि प्रेक्षकांनो, आणि इकडे आता जय सुद्धा घरी आलेला असतो आणि त्यानंतर तो म्हणतो की काहीतरी ब्रेकफास्टला हवं आहे। पण प्रेक्षकांनो, तेवढ्याच त्याला कळतं की दडपे पोहे बनवलेले आहेत। तर त्याची आई त्याला म्हणते की तू हे म्हणजे तुझं डाएट वगैरे सोडून हे खाणार? तो म्हणतो की आई, एक दिवस चिटिंग केली तर काहीच फरक पडत नाही। त्यामुळे तो दडपे पोहे टेस्ट देखील करतो आणि म्हणतो की खूप सुंदर झालेले आहेत। आणि त्यानंतर त्याला कळतं की घरात कोणीच नाही आहेत आणि त्यामुळे तो म्हणतो की घरात बाकीचे कुठे गेले आहेत? तर त्याची आई सांगते की घरातले सगळे परबांच्या घरी गेलेले आहेत, ते काय म्हणे शगुन शिंदेशाही तोडे देण्यासाठी आसावरीला। आणि मग जयला असं वाटतं की सगळे गेले तर मग आई तू का नाही गेली, म्हणून तो आईला स्वतः घेऊन परबांच्या घरी येतो। आणि आता परबांच्या घरी जय आणि त्याची आई पोहोचलेले असतात। तेव्हाच आता सगळेजण छान गप्पा रंगलेले असतात। तेवढ्यात आसावरीचे वडील म्हणतात की पमा यांच्या चहा पाण्याचं नाश्त्याचं काहीतरी बघशील। तेवढ्यात आता जय देखील म्हणतो की मी आत्ताच डाएट म्हणजे नाश्ता करून आलेलो आहेत आणि माझं डाएट असतं। पण प्रेक्षकांनो, त्यावेळेस पमा मावशी म्हणते की काहीतरी बनवते ना स्पेशल तुमच्यासाठी, काय बनवते सांगा। तेवढ्यात तेजस्विनी म्हणते की तो जे डाएट वगैरे करतो ते तुम्ही बनवू नाही शकत। आणि प्रेक्षकांनो, आपल्याला माहितीच आहे जय नेहमी आई जे बोलते त्याच्या विरोधातच असतो। तेवढ्यात आता जय म्हणतो ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला काय बनवायचं। आणि प्रेक्षकांनो, ह्या गप्पांमध्ये आता जय असं सांगतो की मला तुमच्या हातची भजी पाव खायची आहेत। आणि प्रेक्षकांनो, जेव्हा जय भजी पाव खायची आहे असं म्हणतो तेव्हा सगळेजण मात्र शॉक होतात। त्याची आई देखील म्हणते की अरे तुझं डाएट आहेत ना। तर तो म्हणतो की आई, एक दिवशी डाएट नाही केलं तर काहीच फरक पडत नाही। तो आता भजी पावची फरमाईश करतो। तेवढ्यात पमा मावशी खूप छान आनंदी होतात आणि त्या उत्साहाने म्हणतात की बरं ठीक आहे, चल उमाताई आपण पटकन बनवून आणू। पण तेवढ्यात पमा मावशी म्हणते की भजी तर बनवेल पण पाव नाही आहे ना घरात। तर मग शर्वरी म्हणते की आई तू नको काळजी करू, मी जाऊन पाव घेऊन येते। आणि प्रेक्षकांनो, आता इथून पुढे खरी मज्जा आहे, कारण आता शर्वरीला पाव आणण्यासाठी जायचं असतं आणि तिथे ती
मात्र जयला पण थोडी थोडी चिडवते देखील हां प्रेक्षकांनो. आता शर्वरी पाव आणायला जाते, पण तेवढ्यात आता आजी आहेत ना, आजी जयला म्हणतात, आधी आजी बिंदूला म्हणतात की बिंदू, पण बिंदू खाण्यामध्ये मग्न असते. त्यामुळे आता आजीला माहिती की बिंदूला खायला लागतं, ती काही जाणार नाही. त्यामुळे आता आजी जयला सांगतात की जय तू जा तिच्यासोबत. पण ईश्वरी म्हणते की नाही आजी, त्यांची मोठी गाडी आमच्या छोट्या गल्ल्यांमध्ये नाही चालणार, त्यामुळे मी एकटीच जाते, त्यांना नको येऊ देऊ, असं ते थोडासा ठोमणा देखील मारते. पण आजीचा आपल्याला माहिती आग्रह असतो. आजी जयला सांगते की जय तू जा शर्वरीसोबत आणि दोघेजण पाव घेऊन या. आता शर्वरी तर पुढे निघून जाते आणि तेवढ्यात हा जय तिच्या पाठीमागे असतो. आणि प्रेक्षकांनो, आता इथूनच सुरू होते जय आणि शर्वरीची मजेशीर नोकझोक. आणि आता शर्वरी एवढी जोमात निघाली असते आणि तिच्या बेबोकडे येऊन म्हणते की बेबो, आणि तेवढ्यात जय तिला म्हणतो की नाही होणार सुरू तुझी बेबो. जय म्हणतो की चला. तेवढ्यात आता शर्वरी सुद्धा त्याला उत्तर देते आणि म्हणते की हाय करत होती मी माझ्या बेबोला, घेऊन नव्हते जाणार. आणि शर्वरी आता त्याला सांगते की हेल्मेट घातलं आहेत का मी, नियम पाळते हं. आणि आता उलट शर्वरीच जयला प्रश्न विचारते, तू कशाला आलायस? आणि जय म्हणतो की तू एकटी जाऊ नाही असं म्हणणं आहे आजीचं. आणि आता जयच शर्वरीला चिडवतो आणि म्हणतो की आजीला कुठे माहिती आहे की लोक तुला घाबरूनच पळून जातात ते. आणि शर्वरी म्हणते की मला तू चुकून माझं नाव घेतलंस का, की स्वतःबद्दल बोलतो आहे. आणि आता शर्वरीचं स्वतःबद्दलचं कौतुक चालू होऊन जातं आणि थोडा ॲटिट्यूड पण दाखवते. ती म्हणते की काय आहेत ना, लोक माझ्या बोलण्यासाठी धडपडतात, कारण मी MDची रोज क्वीन असं म्हणणारच. तेवढ्यात जय तिला हात धरून थांबवायचा प्रयत्न करतो. आणि आता जय तिला म्हणतो की इल्युजन आहेस तू, क्रॅक. जय तिला म्हणतो की कुठल्या जगात राहतेस? आणि ही शर्वरी म्हणते की सध्या परळमध्ये आहेत, माझ्या जगात पाव आणायला चालली, येतोयस? आणि प्रेक्षकांना आता हे दोघे निघणारच. तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की ए बाय द वे शायनर, तू डाएट वगैरे करतोस ना, मग अचानक अशी तुला भजीपाव खाण्याची इच्छा कशी झाली? आणि जयचा हा डायलॉग ना प्रेक्षकांनो कमाल आहे. तो म्हणतो की आज ना पोटापेक्षा जिभेला जास्त महत्त्व देणार आहे. आणि आता शर्वरी त्याला काही चिडवण्यापासून काही सोडत नाही आणि त्याला म्हणते की ओ, म्हणजे तुझं पण जग बदलतंय आता. आणि ते असं बोलल्यानंतर जय मात्र काहीतरी एक्सप्रेशन देतो आणि ही शर्वरी म्हणते की अरे भाई, तू आता माझ्यासारखे डायलॉग मारायला लागलायत. आणि शर्वरी त्याला म्हणते की तू माझ्यासोबत असतो ना, गुड गुड, चांगलंच शिकणार ना मग. आणि शर्वरी म्हणते की हम मिलते हैं ना सुबह शाम, तो अक्कल बढ़ती जाएगी. आता जय चिडतो आणि तिला म्हणतो की पाव कुठे मिळतात ते सांग. आणि ही शर्वरी लगेच तिचा ड्रेसवरती करतो आणि त्या करते आणि त्याला म्हणते की पाया पडणारच ना. प्रेक्षकांनो, अशी ह्या दोघांची